नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेश कदम, कृषी सहाय्यक वसमत, आपलं बळीराज्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाप कटरची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याकडे गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी अशी जनावरे असतील तर आपल्याला या चाप कटरचे महत्त्व माहीत आहे. या चाप कटरला शासनाचे किती अनुदान आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, मनुष्यचलित चाप कटर 3 फुटापर्यंत, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक महिला शेतकरी, SC आणि ST प्रवर्गाकरिता 50% किंवा 5,000 रुपये अनुदान आहे, तर इतर भूभूधारक शेतकऱ्यांना 40% किंवा 4,000 रुपये अनुदान आहे. मित्रांनो, मनुष्यचलित चाप कटर 3 फुटापेक्षा जास्त असल्यास अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक महिला शेतकरी, SC आणि ST प्रवर्गाकरिता 50% किंवा 6,300 रुपये अनुदान आहे, तर इतर भूभूधारक शेतकऱ्यांना 40% किंवा 5,000 रुपये अनुदान आहे. मित्रांनो, आता आपण इंजन, इलेक्ट्रिक मोटार, ट्रॅक्टर चलित चाप कटर बद्दल माहिती घेऊयात. इलेक्ट्रिक मोटार 5 HP पेक्षा जास्त व ट्रॅक्टर 35 bhp पेक्षा जास्त असेल तर अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक महिला शेतकरी, SC आणि ST प्रवर्गाकरिता 50% किंवा 1,00,000 रुपये अनुदान आहे, तर इतर भूभूधारक शेतकऱ्यांना 40% किंवा 80,000 रुपये अनुदान आहे. इलेक्ट्रिक मोटार 3 ते 5 HP पर्यंत असेल व ट्रॅक्टर 35 bhp पेक्षा कमी असेल तर अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक महिला शेतकरी, SC आणि ST प्रवर्गाकरिता 50% किंवा 28,000 रुपये अनुदान आहे, तर इतर भूभूधारक शेतकऱ्यांना 40% किंवा 22,000 रुपये अनुदान आहे. इलेक्ट्रिक मोटार 3 HP पेक्षा कमी व ट्रॅक्टर 20 bhp पेक्षा कमी असेल तर अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक महिला शेतकरी, SC आणि ST प्रवर्गाकरिता 50% किंवा 20,000 रुपये अनुदान आहे, तर इतर भूभूधारक शेतकऱ्यांना 40% किंवा 16,000 रुपये अनुदान आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.